नमस्कार शेतकरी बंधूंनो, विजय कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. याला म्हणतात खरे नियोजन. आपण टो या गावी आले असता शिवाजीराव बोरकर हे मिरचीचे जुने शेतकरी असून हे जवळपास 10 वर्षापासून मिरचीची लागवड करतात. तर यावर्षीसुद्धा त्यांनी लागवड करून जवळपास ही नवी आणि जुनी मिळून 3 एकर त्यांची मिरची आहे. तर यांचा एक नंबर असा भरलेला प्लॉट आहे. तर याबद्दल त्यांनी काय काय नियोजन केले हे आपण त्यांच्या एक वेळा तोंडून ऐकून घेऊ. तुम्ही मिरचीला त्या अगोदर माल पाहू शकता. झाड तर बनलेलंच आहे. फांद्याची संख्या आणि फुलं फळं हे खूप मोठ्या प्रमाणात आलेले असून पूर्ण प्लॉट सारखा झालेला आहे आणि यांचा एक तोडासुद्धा झालेला आहे. तर भाऊ, एक वेळा आपलं नाव परिचय द्या व या मिरचीच्या प्लॉटबद्दल एक वेळा सर्व शेतकरी बांधवांना सांगा. नमस्कार, मी शिवाजी भिवाजी बोरकर, राहणार टो, तालुका जिल्हा वाशिम आणि माझा मोबाईल नंबर 7721990563. आणि हा जो मिरचीचा प्लॉट आहे हा राजूभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली असून वेळोवेळी नियोजन देतात आणि भरपूर असं काही जे खताच्या ड्रिपचे खतं असो किंवा फवारणीचं नियोजन असो हे पूर्णपणे शेतात येऊन स्वतः पाहून त्याचं नियोजन सांगतात. आणि त्यामुळे आपल्या प्लॉटचा एक तोडा झालेला आहे. एक तोडा जवळपास आपण तोडून 55 रुपयाचा भाव बी भेटलेला आहे आणि आता परत आपली मिरची तोडायला तयार झालेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आणि दरवर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या आपण शेड्यूलमध्ये घेतल्यामुळे तुम्हाला मालात आणि झाडामध्ये काय फरक जाणवतो? झाडाची ब्रँचिंग, फांद्या, वाढ, ग्रोथ, मालाची सेटिंग, मालाची क्वालिटी. हे बघा मालाची क्वालिटी, हे बघा. कमीत कमी 7 इंच लंबाईची मिरची आहे आणि 1 इंच गोलाईची आहे. ही जवळपास वजनामध्ये एक जर पन्नी अशी भरली तर कमीत कमी साधारण पन्नी भरली तर 25 ते 22 किलो मिरची भरते. तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, फळाची सुद्धा क्वालिटी आहे. कारण शेड्यूलमध्ये घेतल्यानंतर याला वेळोवेळी अन्नद्रव्याचा पुरवठा असल्यामुळं फळाची साईज आहे, त्यामुळे वजन खूप येत आहे. भाव हे किलोने असल्यामुळे या मालाचा किलोमध्ये फरक पडत आहे. तर याला म्हणतात खरोखर यांनीसुद्धा मेहनत खूप घेतलेली आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे. तर मिरची नुसती लावणे आणि आणणे हाच नाही, तर मालसुद्धा तुटल्या गेला पाहिजे. तर त्यासाठी वेळापत्रक हे असणं गरजेचं आहे की या वेळेत ह्या गोष्टी दिल्या म्हणजे झाड वाढेल, माल कवर होईल आणि पाण्याचंसुद्धा योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी शिवाजी भाऊंनी व्यवस्थित केल्या आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी खते फवारण्या घेतल्या. तर बघू शकता तुम्ही पूर्ण इकडे प्लॉट एकदम सारखा हिरवेपणा तुम्ही पाहू शकता. आणि पूर्ण झाडाला एकच झाड नाही तर तुम्ही कुठलंही झाड पहा, याला माल खूप लागलेला आहे. मालासोबतच वरची सेटिंग आणि पूर्ण झाडं वाढलेली तुम्ही पाहू शकता. हे जवळपास 1.5 एकरचं क्षेत्र आहे आणि नवीनसुद्धा रंगोली या मिरचीची 1.5 एकरची लागवड खालच्या शेतात आहे, ती आपण पाहूच. धन्यवाद.